सीधी बात यह है कि ये इशू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र गवर्नर थे उन लोगों ने डिस्कशन किया था, कुछ कमीशन किए थे जो वहाँ बैठे थे अनशन पर, उन्हें कुछ कमीशन की, मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये भूषण का मामला शुरू हो गया। जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी, कमिटमेंट की थी, इस पर जल्दी से जल्दी अमल करना, ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है। ये स्थिति हाथ से बाहर जाने की नौबत न आना, इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि। की ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली त्या प्रकरणामध्येही गुजरात कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्यही आता गुजरात कनेक्शनशी जोडलंय, काय वाटतं? ना म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे, त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधान पद वाचलंय, ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल. आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह म्हणता, नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाहीये, हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल.